नमो आदेश मित्रांनो, मी मनोज जाधव नाथ संप्रदाय यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे मनापासून स्वागत करतो। आजचा विषय खूप गंभीर आहे आणि कदाचित तुमच्या आयुष्याशी जोडलेला आहे। तुम्ही कधी असा अनुभव घेतला आहे का की अचानक सगळं बदलायला लागतं? घरात सतत नसताना भांडण सुरू होतात, मन नेहमी अस्वस्थ राहतं आणि काहीच कारण समजत नाही। मित्रांनो, हे फक्त योगायोग आहे असं वाटतं, पण प्रत्येक वेळेला हे खरं नसतं। कधी कधी आपल्या आजूबाजूला अशी ऊर्जा असते जी आपल्याला दिसत नाही, पण ती आपल्यावर परिणाम करत असते। आणि आज मी तुम्हाला सांगणार आहे ती 3 चिन्हे, जी दिसली तर तुम्ही दुर्लक्ष करू नका। पण सुरू करण्याआधी एक गोष्ट लक्षात ठेवा, हा व्हिडिओ भीती पसरवण्यासाठी नाही, तर तुम्हाला सत्य आणि जागरूकता देण्यासाठी आहे। कारण भीतीने नाही तर ज्ञानानेच आपण या अशा गोष्टीवर मात करू शकतो। आता पहिलं चिन्ह समजून घेऊया। चिन्ह नंबर 1, नकारात्मक ऊर्जा वाढणे। मित्रांनो, जर तुमच्या घरात सतत भांडण होत असतील, शांतता नसली, लहान गोष्टीवरून मोठे वाद होत असतील, तर हे साधं नाही। तुम्ही लक्ष दिले आहे का? कधी कधी आपण खुश असतो, पण अचानक मन खराब होते। कोणत्याही कारणाशिवाय राग येतो, मनात वाईट विचार येतात। हे का होतं? कारण वाईट शक्ती सर्वात आधी तुमच्या मनावर हल्ला करते, ती तुमच्या विचारांमध्ये बदल करते। उदाहरण समजून घेऊया। एक माणूस होता, तो नेहमी आनंदी आणि शांत आणि सकारात्मक होता, पण काही दिवसांनी त्याला काहीच आवडेनासे झाले। घरात सतत भांडण आणि मनात भीती वाढली। डॉक्टरकडे गेला, सगळे रिपोर्ट नॉर्मल, पण तरीही तो ठीक झाला नाही। मित्रांनो, अशा वेळी आपण फक्त शरीराकडे पाहतो, पण लक्षात ठेवा, समस्या ऊर्जेची सुद्धा असू शकते। आणखी एक महत्त्वाचं लक्षण, घरात प्रवेश करताच जडपणा जाणवतो का? जणू काही तिथे काहीतरी बरोबर नाही। हे खूप मोठं संकेत आहे। मित्रांनो, जर हे सर्व तुमच्यासोबत घडत असेल तर दुर्लक्ष करू नका। पण आता मी जे सांगणार आहे ते अजून गंभीर आहे, कारण ते चिन्ह थेट तुमच्या शरीरावर आणि झोपेवर हल्ला करतं। चिन्ह नंबर 2, शरीर आणि झोपेवर परिणाम। तुम्ही कधी असा अनुभव घेतला आहे का? काही काम केलं नाही तरी शरीर खूप थकलेलं वाटतं, सकाळी उठल्यावर फ्रेश वाटत नाही, डोळ्याखाली काही वर्तुळ येतात आणि सर्वात मोठं, झोपेला त्रास सुरू होतो। तुम्ही बेडवर जातात पण झोप येत नाही, किंवा अचानक रात्री जाग येते आणि वेळ पाहिली तर 2 ते 4 वाजलेले असतात। मित्रांनो, हा वेळ खूप महत्त्वाचा मानला जातो, कारण असं मानलं जातं की या वेळेत नकारात्मक ऊर्जा जास्त सक्रिय असते। आणखी एक भयानक अनुभव, स्वप्नात कोणीतरी पाठलाग करतंय, काही सावली दिसते किंवा पडत असल्यासारखे वाटते। तुम्ही घाबरून जागे होतात, पण आजूबाजूला कोणी नसतं। काही लोकांना असं वाटतं की कोणीतरी त्यांचं नाव घेतंय किंवा त्यांच्याजवळ कोणी उभं आहे, पण जेव्हा ते पाहतात तिथे कोणीच नसतं। मित्रांनो, हे सगळं फक्त स्वप्नात किंवा कल्पना वाटू शकतात, पण जर हे वारंवार होत असेल तर ते एक मोठं संकेत असू शकतं। लक्षात ठेवा, वाईट शक्ती फक्त मनावर नाही तर शरीरावरही परिणाम करते। ती तुमची ऊर्जा कमी करते, तुम्हाला कमकुवत बनवते। त्यामुळे जर तुम्हाला हे लक्षण दिसत असतील, सतत थकवा, झोपेचा त्रास, भयानक स्वप्ने, तर हे दुर्लक्ष करू नका। पण आता जे मी चिन्हे सांगणार आहे ते तुमच्या पूर्ण आयुष्यावर परिणाम करू शकतात। चिन्ह नंबर 3, सतत अपयश, अडथळे। तुम्ही लक्ष दिले आहे का? तुम्ही खूप मेहनत करतात पण यश मिळत नाही, काम शेवटच्या क्षणी बिघडतं, पैसे येतात पण टिकत नाही, नोकरीत सतत अडचणी येतात। तुम्ही स्वतःला विचारतात, मी इतकी मेहनत करतो तरी माझ्यासोबत असं का होतं? मित्रांनो, प्रत्येक वेळी नशीब नसते, कधी कधी ही नकारात्मक ऊर्जा तुमच्या प्रगतीला थांबवत असते। एक उदाहरण बघा, तुम्ही एखादं नवीन काम सुरू करतात, सगळं छान चालू असतं, पण अचानक अडचणी येतात, लोक साथ सोडतात, काम बिघडतं। किंवा तुम्ही पैसे कमवतात पण अचानक खर्च वाढतो, जणू काही पैसे टिकायचं तयार राहत नाही। जणू एक मोठं लक्षण, तुमच्या आयुष्यात एकामागे एक समस्या येतात, एक संपली नाही तर तोपर्यंत दुसरी सुरू होते। मित्रांनो, जर हे सगळं सतत होत असेल तर ते फक्त योगायोग नाही। लक्षात ठेवा, वाईट शक्ती तुमच्या आयुष्यात अडथळे निर्माण करते, तुमचा आत्मविश्वास तोडते आणि तुम्हाला पुढे जाऊ देत नाही। पण घाबरू नका, कारण प्रत्येक समस्याचा उपाय असतो। मित्रांनो, आतापर्यंत आपण 3 चिन्हे पाहिली, पण आता सर्वात महत्त्वाचं, यावर उपाय काय? सर्वात आधी एक गोष्ट लक्षात ठेवा, घाबरायचं नाही, कारण जिथे श्रद्धा असते तिथे कोणतीही वाईट शक्ती टिकत नाही। दररोज सकाळी उठल्यावर ओम चैतन्य नवनाथ हाय नमः किमान 108 वेळा म्हणा। हा मंत्र तुमच्या आजूबाजूला पॉझिटिव्ह ऊर्जा तयार करतो।
उपाय नंबर 2, घर शुद्ध ठेवणे. दररोज संध्याकाळी देवासमोर दिवा लावा, अगरबत्ती लावा आणि घरात थोडे गंगाजल शिंपडा. यामुळे घरात नकारात्मकता ऊर्जा कमी होते. उपाय नंबर 3, हनुमान शक्ती. मित्रांनो, वाईट शक्तीवर सर्वात प्रभावी उपाय म्हणजे हनुमान चालीसा. दररोज किंवा मंगळवार, शनिवार हनुमान चालीसा म्हणा किंवा ऐका. यामुळे भीती, त्रास आणि नकारात्मकता ऊर्जा दूर होते. उपाय नंबर 4, मन मजबूत ठेवा. सर्वात मोठा उपाय, तुमचं मन मजबूत ठेवा, कारण वाईट शक्ती कधीच मजबूत आणि सकारात्मक मनावर प्रभाव टाकू शकत नाही. महत्त्वाची सूचना, जास्त अंधश्रद्धा करू नका. प्रत्येक गोष्टीला वाईट शक्ती समजू नका. आधी वास्तव कारण समजून घ्या. मित्रांनो, जर तुम्हाला ही 3 चिन्हे दिसत असतील तर घाबरू नका, उपाय करा आणि लक्षात ठेवा, जिथे विश्वास आणि श्रद्धा असते तिथे कोणतीही वाईट शक्ती टिकत नाही. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या नाथ संप्रदाय चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमो आदेश.